वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर या जोडगोळीनं पोलीस दलामध्ये अक्षरशः भ्रष्टाचार करून धुमाकूळ घातलेला आहे. वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे दोघं जोडीनं असतात. अमिताभ गुप्ता पुण्याचे पोलीस कमिशनर असताना ACP म्हणून DCP म्हणून या ठिकाणी जालिंदर सुपेकर त्यांच्या पाठोपाठ होतेच. अमिताभ गुप्तांची बदली कारागृह विभागाकडे झाली, पाठोपाठ जालिंदर सुपेकर आहेतच. आणि या दोघांनी मिळून महाराष्ट्रातल्या कारागृहांना लागणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या वस्तू मार्केटमधनं खरेदी केल्या जातात, त्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा केला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती ही 500 कोटीपेक्षा जास्तीची आहे. आधी कारागृहांना स्थानिक पातळीवर टेंडर देऊन वस्तू खरेदी केल्या जात होत्या. तांदूळ, गहू, भाजीपाला, अंडी, टोमॅटो, बटाटे अशा दूध खरेदी केलं जायचं. या दोघांनी ही खरेदी सेंट्रलाइज पद्धतीनं केली आणि पुरवठा करणारा जो काही ठेकेदार असेल त्याची वार्षिक उलाढाल 100 कोटीपेक्षा जास्त असेल तरच तो टेंडर भरायला पात्र ठरेल. अशा प्रकारच्या अनेक अशक्यप्राय अटी घातल्या आणि छोटे मोठे व्यापारी जे वर्षानुवर्ष माल पुरवठा करायचं त्यांना बाजूला केलं गेलं आणि त्यातून सेंट्रलाइज पद्धतीनं जे टेंडर काढले गेले त्याच्यामध्ये जी खरेदी झाली त्याच्यामध्ये प्रचंड मोठा घोटाळा झालेला आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर दिवाळीला जी काही खरेदी केली गेली ती खरेदी कैद्यांना मिठाई देण्यासाठी म्हणून आणि काजू कतली 1200 रुपये किलोनं खरेदी केली. दिवाळीला 1200 रुपये किलोनं काजू कतली कुठल्या दुकानामध्ये मिळत होती मला काही कळलेलं नाही. टेंडर न काढता अशा प्रकारच्या खरेद्या झालेल्या आहेत. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर हे जे रेट त्यांनी लावले आहेत माझ्याकडे सगळे आहे. स्पेशल शेव, पोहा, चिवडा, डिंक लाडू, चकली, जाड पोहे, शंकरपाळी, बेसन लाडू, करंजी, रवा लाडू असे सगळ्या दिवाळीच्या फराळाची ही यादी आहे. हे उत्पादन करणारे बाजारातले जे नामवंत ब्रँड आहेत, हल्दीराम असेल, त्याचबरोबर चितळे असतील किंवा अजून चकोते, अमुक तमुक हे जे ब्रँड आहेत ज्यांचे अतिशय दर्जेदार अशा प्रकारच्या मिठाई मिळते किंवा नमकीन मिळतं त्यांच्यापेक्षा खरेदीची किंमत जास्त, पण प्रत्यक्षात वस्तू मात्र अगदी बुरशी आलेल्या निकृष्ट दर्जाच्या अशा पद्धतीनं ब्रँड नसलेल्या अशा पापडी, काजू कतली अशा प्रकारची खरेदी केली. त्याच्यामध्ये त्याला बुरशी आलेली होती. अनेक कैद्यांनी खायला नकार दिला. अनेक पोलीस अधीक्षकांनी ते रिजेक्ट केलं. ताब्यात घ्यायला सुद्धा तुरुंग निरीक्षकांनी नकार दिलेला होता. एवढंच नव्हे तर टोमॅटो, कांदा, बटाटा ह्याची खरेदीची यादी तुम्हाला सांगतो. टोमॅटो 75 रुपये किलोनं खरेदी दाखवली गेली. आज 75 रुपयाला जर टोमॅटोला भाव मिळाला असता तर शेतकरी कुठे गेले असते. कांदा 88 रुपये किलो, बटाटा 87 रुपये किलो, लसूण 370 रुपये किलो अशा दरानं या सगळ्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत. आणि यामुळं ही जी खरेदी आहे हा जो घोटाळा याची चौकशी करावं म्हणून 3-4 महिने झालं मी मागं लागलोय. राज्याच्या गृह सचिवांना पत्र लिहिलं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौंदरकरला मी 2 वेळा भेटलो. त्यांना हे सगळं सांगितलं. त्यांनी माझ्याकडनं 1 महिन्याची मुदत मागितली आणि तत्कालीन तुरुंग महानिरीक्षक सुहास वारके यांना फोन करून माझ्यासमोर सांगितलं की 1 महिन्याच्या आत अहवाल द्या. 1.5 महिना झाला त्याला अजून काही त्याच्यापुढे झालेलं नाही. मी आता पुढच्या आठवड्यात जाऊन त्यांना मी विचारणार आहे माझ्या तक्रारीचं नेमकं झालं काय. आणि अशा पद्धतीनं सरकार याच्याकडे डोळं झाकतं. आता सुपेकरांची कथा काय वर्णावी. जळगावला जेव्हा ते पोलीस अधिकारी होते मला वाटतं की पोलीस अधीक्षक असावेत किंवा अतिरिक्त पोलीस अधीक्षक असावेत. त्या काळामध्ये अशोक सादरे नावाच्या पोलीस निरीक्षकानं त्यांचं नाव घेऊन सुसाईड नोट लिहिली की या माणसानं हप्त्यासाठी सातत्यानं मला मानसिक त्रास दिला आणि म्हणून मी आत्महत्या करतोय अशी मागणी केली. मी आजच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. किमान ही अशोक नादरेंची जी केस आहे ती रिओपन करा. 12 वर्षानंतर का होणार रिओपन करा. त्या माणसानं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव घालून सुसाईड नोट लिहिली आहे. त्याची काही चौकशी झाली नाही. म्हणजे भ्रष्टाचार काय आजचा नाही. या लोकांनी वर्षानुवर्ष अशा पद्धतीनं अधिकार पदाचा गैरवापर करून अशा पद्धतीनं भ्रष्टाचार केला असेल तर ही कीड पोलीस दलामध्ये अजून किती दिवस ठेवणार आहात. वैष्णवी
हगवणी प्रकरणातही सुपेकरांचं नाव सातत्यानं यायला लागलेलं आहे. चुकीच्या पद्धतीनं सशस्त्र परवाने देण्याच्या याच्यामध्ये त्यांचं नाव यायला लागलं आहे. मग या लोकांना पाठीशी घालतंय कोण? मुख्यमंत्री का बोलत नाहीत? का कारवाई करत नाहीत? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी आता दिलं पाहिजे, कारण गृह खातं त्यांच्याकडे आहे.